लाडकी बहीण योजना या योजनेच्या 18व्या हप्त्याचा आज किमान GR यायला पाहिजे होता आणि तो GR आपण आतापर्यंत वाट पाहिली आलेला नाही, किंबहुना कोणत्याही विभागाचे आज GRच आलेले नाहीत। त्यामुळे एकंदरीत डिसेंबरच्या हप्त्याचा जे GR आपण सकाळपासून वाट पाहत होतो तर तो GR जर आज आला नसता तर आज GR येणं का गरजेचं होतं, कारण मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आज 10 तारीख आहे, उद्या 11 तारीख असल्यामुळे उद्या रविवार असणार आहे, त्यामुळे उद्या तर GR येणारच नाही। आणि नेहमीप्रमाणे 1 ते 11 या तारखेच्या दरम्यान येत असतो सामाजिक व न्याय विभागाचा GR, पण यावेळेस तोही GR आला नाही। आता उद्या तर येणारच नाही आणि त्यांच्या GR मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं असतं की 11 तारखेच्या आज सामाजिक व न्याय विभाग लाडकी बहीण योजनेचा GR काढेल, पण तसं काढलेलं नाही। आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे आज शनिवारी शेवटी आज ही GR आलेलं नाही। डिसेंबरच्या वितरणाच्या संदर्भात तुम्ही सकाळपासून वाट पण पाहत असतात की आज GR येतोय का, काय अपडेट आलेली वगैरे, तर तीच अपडेट आहे की आज कोणताही GR आलेला नाही। आणि त्याचप्रमाणे आता फक्त ते 2च दिवस आहेत, 12 आणि 13 तारीख, कारण त्याच्यानंतर तर मग तुम्हाला माहिती आहे की 14 तारखेच्या अगोदर येणार वगैरे वगैरे। मग हे पूर्ण जे आहेत एक आश्वासनच ठरू शकतात। आणि खरं जर पाहिलं तर सरकारने कोणती अधिकारिक माहिती दिलेली नव्हती, त्यामुळे सरकारने जर म्हणलं असतं आणि भेटले नसते तर मग ती बाब वेगळी होती, पण तसं काही बोललेलं नाही आणि ही बाब आपण समजून घेतली पाहिजे। आज शेवटी जे आहे GR आलेला नाही। सामाजिक व न्याय विभागाचा GR दरवेळेस 11 तारखेच्या आत येत असतो, पण यावेळेस आलेला नाही। सामाजिक व न्याय विभागाचा लाडकी बहीण योजनेचा GR काढत असतात आणि त्याच्यामध्ये जवळपास एक 300 ते 400 कोटीच्या दरम्यान ते निधीची तरतूद पण करीत असतात। आणि याच्यामधून आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे बघा, ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना, कारण या मधल्या टायमामध्ये आपण जर पाहिलं तर नमोचा हप्ता राहिलेला आहे। त्यानंतर बघा काही संजय गांधी निराधार योजनेचे जे बी काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण काही लाभार्थ्यांना अजून लाभ मिळाला, काहीला नाही मिळाला, पण त्यांच्यासाठी वेगळे GR नाही आले किंवा ह्याही विभागाचा वेगळा GR नाही आलेला, म्हणजे आता जे काही वितरण झालं नोव्हेंबरच्या हप्त्याचं, त्यामुळे कदाचित नवीन GR जे आचारसंहितेच्या कालखंडात कदाचित काढले जात नसावेत, हेही त्यामागचं एक गणित असावं। आणि त्यामुळेच ज्या लाभार्थ्यांना अजून लाभ मिळाला नाही तर त्यांना डिसेंबरच्या महिन्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता वाढत असते या उदाहरणाचा जर का आपण अर्थ घेतला तर। आणि बघूयात आपण, ते ऑब्वियसली ते कळेलच, कारण की पात्र असताना अचानक लाभ थांबतो आहे तर त्यामाग काहीतरी कारण असायला पाहिजे। आणि यावेळेस आपण पाहिलं बघा 11 तारखेच्या आज GR निघत असतो, पण गेल्या वेळेस निघला बरं का, गेल्या वेळेस सामाजिक न्याय विभागाचा GR निघाला, परंतु लाडकी बहीण विभागाचा नाही निघाला, महिला व बालविकास विभागाचा GR नाही आला, ही पण बाब समजून घ्या। त्यामुळे एकंदरीत जे आहे बघा की या लाडकी बहीण योजनेच्या दरवेळेस जे काही सामाजिक न्याय विभाग जे GR काढत असतं तर तोही GR आला नाही, 11 तारखेच्या आत यायला पाहिजे। आता याच्यामधनं एक गोष्ट जी आहे आपल्याला कळत आहे की बघा यावेळेस जे आहे ते GR काढलेलं नाही, आणि याच्यामधून एक गोष्ट आपल्याला कळत आहे की वितरण पुढे जाण्याचे संकेत जे आहेत याच्यातनं दिसते आहेत, नाही तर आतापर्यंत वितरणाचा GR आला असता, खरं तर आतापर्यंत वितरणच झालं असतं कोणत्या हप्त्याचं, डिसेंबरच्या हप्त्याचं, पण तसं झालेलं दिसत नाही। आणि त्यामुळेच मी जे अगोदर सांगत होतो तुम्हाला तीच गोष्ट घडताना दिसत आहे, ती म्हणजे आचारसंहितेच्या नंतर म्हणजेच 16 जानेवारीच्या नंतरच वितरण होण्याची शक्यताही वाढली आहे। आता मधल्या टायमामध्ये का वितरण झालं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आहे, कारण की बघा काही जे फंड असू शकतो जो निधी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी वापरला असेल अशी एक शक्यता वर्तवल्या जाऊ शकते, ही बाब पण इथे समजून घेण्यासारखी आहे। परंतु 16 जानेवारीच्या नंतर वितरण होण्याची शक्यता याच्यातनं स्पष्ट दिसते, कारण आपल्याकडे फक्त 2च दिवस राहिलेले आहेत। आता 2 दिवस कोणते, एक आहे 12 तारीख आणि एक आहे 13 तारीख, म्हणजे सोमवार आणि मंगळवार ह्या 2, कारण 14 तारखेला तर तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत येणार आहे, आणि याच्या अगोदर ह्या 2 दिवसामध्ये कुठे ते शक्य आहे का, म्हणजे GR काढणं किंवा वितरण होणं अशा कोणत्याच बाबी शक्य नाहीत। त्याच्यामुळे एकंदरीत जे आहे आज GR येणं अत्यंत गरजेचं होतं, आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे, वितरण हे पुढे जाणार आहे, पुढे म्हणजे आचारसंहितेच्या नंतर 16 तारखेच्या नंतरच आता वितरण होईल। पण आता इथून पुढे ज्या पण वेळेस वितरण होईल तर दोन्ही हप्त्याचे एकत्रित लाभ मिळावा, हीच जी आहे आपली प्रमुख जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मागणी राहणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना जे आहे पेंडिंग हप्ता पण मिळावा, म्हणजेच डिसेंबरचा आणि चालू महिना पण आता जवळपास संपत आलेला आहे, म्हणजे जानेवारीचा, डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही पण महिन्याचे 3000 रुपये मिळावेत, हीच आता इथून पुढे जे आहे आपण प्रमुख जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करूयात। या व्हिडिओमध्ये बघा इथेच थांबूयात, आज GR आलेलं नाही ही बाब तुम्हाला अगदी स्पष्ट झाली असेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।